नमस्कार डिअर व्ह्यूअर्स, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे चंद्रकोर तोरण कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत आणि या सेम व्हिडिओमध्ये आपण एक दुसऱ्या प्रकारचे तोरण आणि कलश महिरप देखील बघणार। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 4 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। हे सर्व मोती 5 नंबरचेच असणार आहेत। गाठीच्या जवळच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि असा चौकोन बनवायचा। त्यानंतरनं 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे, आता हे आपण 2 चौकोन बनवलेले आहेत। आता आपल्याला वरच्या एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, फक्त एकाच मोत्यातनं आपण सुई काढली। त्यानंतरनं 3 हिरवे मोती ओवायचे आणि आता ज्या एका वरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच वरच्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो चौकोन बनला ह्यातले हे वरचे 3 मोती आणि मागच्या चौकोनातला एक, तर टोटल 4 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, तर बाजूचा, त्यानंतर वरचा, त्यानंतर डाव्या साईडचा आणि त्यानंतरनं एकदम वरचा एकदम बाजूचा। ठीक आहे, म्हणजेच पहिल्या चौकोनातल्या वरच्या मोत्यातनं सुई काढली। ठीक आहे, आलं लक्षात। आता आपल्याला इथे 2 हिरवे मोती ओवायचे आहेत आणि काय करायचं बघा, हा बाजूचा एक आणि खालचा एक, बाजूचा एक आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक, ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। तर आपल्याकडे असे हे 4 चौकोन बनतील। आता आपल्याला काय करायचं आहे, तर उजव्या साईडला जे 2 हिरवे मोती दिसत आहेत त्यातल्या पहिल्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, बघा आपल्याला पहिल्या मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे। आता इथे आपल्याला एक हिरवा, एक लाल आणि एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे। ठीक आहे, आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, खाली जो हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। खालच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आपल्याला आता इथे एक लाल आणि एक हिरवा मोती ओवून घ्यायचा आहे। त्यानंतरनं बघा, खालचा हिरवा आणि त्याच्या वरचा हिरवा, आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या मागचा एक। ठीक आहे, तर ह्या 2 हिरव्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडला जो लाल मोती दिसत आहे त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची। ठीक आहे, खाली जो लाल मोती आहे त्यानंतरनं 3 लाल मोती ओवायचे आणि आता ज्या लाल मोत्यातनं सुई काढली त्याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, तर हे 3 आणि वरचा एक, तर ह्या टोटल 4 लाल मोत्यातनं सुई काढायची। आता जो चौकोन बनला त्यातले 3 आणि वरचा एक, तर आपण एकदम वरचा जो लाल मोती होता त्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर 2 लाल मोती ओवायचे आहेत आणि खालचा आणि वरचा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि चौकोन कंप्लीट करायचा। त्यानंतरनं बघा, आता आपल्याला वरती टोकाचा जो लाल मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची, एकदम वरचा। त्यानंतरनं आता इथे 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच लाल मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची आहे। एवढं झाल्यावरती बघा, आता आपल्याला खालचा बघा, आता उजव्या साईडला 3 लाल मोती दिसत आहेत, त्यापैकी आपल्याला एकदम शेवटचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, आता खालच्या शेवटच्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर 3 लाल मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे। ठीक आहे, आता पुढे आपल्याला काय करायचं, तर खालून बघा त्याच्या खालचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यात जायचा आहे। समोर जस्ट एकच मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर 3 लाल मोती ओवले आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता काय करायचं, तर बाजूचा एक जो मोती दिसत आहे समोरचा एक, त्या एका मोत्यातनं सुई काढली। ठीक आहे, बघा आता ह्या एका मोत्यातनं सुई काढल्यावर परत इथे आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हा चौकोन तयार झाला। आता समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची। बघा आपण एकच मोती समोर जात आहोत। त्यानंतरनं इथे 4 हिरवे आणि एक मोठा पिवळा मोती ओवायचा आहे किंवा तुम्ही गोल्डन देखील ओवू शकता। त्यानंतरनं 3 हिरवे मोती ओवायचे आणि त्या पिवळ्या मोत्यातनं ज्या दिशेने सुई बाहेर काढली होती त्याच दिशेने सुई आपल्याला वापस काढायची आहे। ठीक आहे, अपोजिट साईडला आल्यावर परत 4 हिरवे मोती ओवायचे आणि वरच्या ज्या लाल मोत्यातनं हे हिरवे मोती स्टार्ट केले होते त्याच लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। लक्ष द्या, इथे जो पिवळा मोती आहे तो 8 नंबरचा आहे। त्यानंतरनं बघा, आता आपण समोरच्या एका लाल मोत्यातनं सुई काढली
त्यानंतर परत तिथे 3 लाल मोती ओवून घेतले आणि आता ज्या लाल मोत्यातनं सुई काढली त्याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई ओवून घ्यायची। त्यानंतर त्याच्या समोर म्हणजेच वरच्या दिशेला जो लाल आहे मोती त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 3 लाल मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या लाल मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे। आता आपल्याला साईडच्या एका मोत्यातनं सुई काढायची, एकच मोती पुढे जायचा आहे। एक मोत्यातनं सुई काढल्यावर 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। ठीक आहे। आता आपल्याला परत वरच्या एका मोत्यातनं सुई काढायची, समोरच जो एक मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घेणार। परत 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या लाल मोत्यातनं सुई काढली वरचा त्याच मोत्यातनं सुई परत आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे। तर ही एवढी आकृती तयार झाली। आता आपल्याला परत बाजूच्या मोत्यातनं वरचा जो सेंटरचा मोती आहे एकदम वरचा टोकाचा लाल त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 3 लाल मोती ओवायचे आणि आता ज्या टोकाच्या लाल मोत्यातनं सुई काढली त्याच लाल मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। ठीक आहे। आता आपल्याला मागच्या दिशेला यायचं आहे। बघा इथे परत आपल्याला उजव्या साईडला 3 मोती दिसत आहेत। त्या 3 पैकी सेंटरचा जो मोती आहे, ठीक आहे, दुसऱ्या नंबरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। बघा 3 मोती दिसत आहे, 3 पैकी दुसरा किंवा सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घेतली। इथे आता 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। 3 हिरवे मोती ओवायचे आणि त्या सेंटरच्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे। आता बघा ही एवढी आकृती झाल्यावर आता आपल्याला हे सर्व मोत्यातनं म्हणजे त्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई फिरवून खालचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यामध्ये यायचा आहे। ठीक आहे। तर ह्या 3 हिरव्यातनं आपण त्या खालच्या लालमध्ये आलेलो आहोत। आता इथे 2 हिरवे मोती ओवायचे आणि वरचा एक हिरवा आणि हा बाजूचा एक लाल, तर ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सुई फिरवून अपोजिट साईडला जो हिरवा मोती दिसत आहे किंवा खालून आता हा जो दुसऱ्या नंबरचा हिरवा मोती येईल त्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे। बघा आपला हा चंद्रकोर जो आहे तो तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला 3 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली हिरव्या मोत्यातनं त्याच हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्याच्या वरती जो एक आहे, ठीक आहे, ह्या 2 हिरव्या मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे। त्यानंतर अजून 2 हिरवे मोती ओवायचे। अजून 2 हिरवे मोती ओवल्यावर खालचा एक आणि बाजूचा एक ह्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। परत इथे हा चौकोन तयार झाला। आता बघा वरचा एक आणि त्याच्या समोरचा एक ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। बघा आपण आता उजव्याकडचा एक वरच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली आणि आता आपल्याला सेम हीच प्रोसेस रिपीट करायची आहे। आता इथे आपण नवीन कलर ॲड करणार, तर एक हिरवा एक गुलाबी एक हिरवा मोती ओवायचा आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत सुई काढायची। त्यानंतर खालच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढणार आणि त्यानंतर परत आता इथे एक गुलाबी एक हिरवा मोती ओवायचा। जर तुम्हाला एकाच कलरचं बनवायचं असेल तर तुम्ही इथे रिपीट तोच कलर यूज करायचा आहे, लालच कलर। वेगवेगळ्या कलर मल्टी कलरचा बनवायचा असेल तर जो कोणता कलर तुम्हाला नवीन ॲड करायचा तो इथे आल्यावर ॲड करायचा आहे। आता ह्याच्या पुढची प्रोसेस सगळी मागच्यासारखी सेम असणार आहे। इकडे देखील आपल्याला आता हे गुलाबी कलरचं चंद्रकोर बनवायचं आणि ही अशीच तोरणपट्टी जी आहे ती वाढवत न्यायची आहे। ठीक आहे, आलं का लक्षात? तर बघा अशा प्रकारे आपली ही जी तोरणपट्टी आहे, हे जे तोरण आहे चंद्रकोर तोरण बनून तयार होईल। तर ही आपली पहिली डिझाईन आहे। पहिली डिझाईन या म्हणजेच पहिल्या नंबरचे तोरण आहे आणि याच तोरणाला तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून देखील यूज करू शकता। आता बघा शेवट जेव्हा कराल तेव्हा मात्र सर्व हिरवेच मोती द्यायचे आहेत। ठीक आहे, नवीन कलर ॲड करायचा नाही। शेवटी मात्र फक्त आपल्याला सगळे हिरवेच मोती दाखवायचे आहेत। ठीक आहे, तर ही आपली 1 नंबरचा तोरण तयार झाला, ही बॉर्डर रांगोळी तयार झाली। आता आपल्याला सेकंड नंबरचा तोरण बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला असे बेल्स लागतील। पण त्यापूर्वी आपण इथे हे लूप बनवून घेऊया जे की आपल्याला तोरणासाठी लागेल। जर तुम्ही बॉर्डर रांगोळी बनवणार असाल तर काही आवश्यकता नाही। तर आपल्याला काय करायचं, तर बाजूच्या ह्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि 6 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढली त्याच 2 हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। तर बघा इथे असा एक लूप बनेल, आपल्याला हे अडकवण्यासाठी तोरण इथे लागेल। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या लाईनला बघा दुसऱ्या नंबरचा जो मोती आहे, खाली बघा 3 मोती दिसत आहेत। ठीक आहे, तर त्यातला जो दुसऱ्या नंबरचा सेंटरचा जो मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे। तर ह्या गोल मोत्यातनं सुई फिरवत आपण ह्या सेंटरच्या मोत्यातनं सुई इथे काढलेली आहे
आता आपल्याला इथे अजून एक लटकन बनवायचं. त्यासाठी 4 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि एक ती घंटी ओवायची आहे. त्यानंतरनं घंटी ओवल्याच्या नंतरनं एक गोल्डन मोती ओवायचा. गोल्डन मोत्याला मागे करायचं आणि फक्त घंटीमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची. ठीक आहे, बघा इथे फक्त घंटीमधनंच आपण सुई बाहेर काढली, समोरच्या मोत्यातनं नाही. ठीक आहे, आणि त्याला व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचा आहे जेणेकरून तो जो आकार आहे तो बरोबर येईल. त्यानंतरनं दुसऱ्या साईडला आपल्याला 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आणि जो मधला जो हिरवा मोती होता त्याच हिरव्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. तर बघा अशा प्रकारे आपल्याकडे इथे हे एक लटकन तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे जे आहे अल्टरनेट हिरवं आणि हे गोल्डन लटकन बनवू शकता किंवा सगळीकडे तुम्ही असे गोल्डन लटकन देखील बनवू शकता. फक्त इथे आपण काय केलं होतं की ते जो पिवळ्या कलरचा मोती ओवला होता तर तो न ओवता आता इथे जसं आपण ओवलेलं आहे तसंच सेम करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ना आता समोर बनवायचं आहे. बघा आपल्याला आता हेच लटकन काय करायचं, आता ह्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर न्यायची आहे. त्यानंतर लाल मोत्यातनं समोर न्यायची आहे आणि परत बघा मध्ये जो हिरवी पट्टी येते त्यातल्या दुसऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, बघा त्या 2 चंद्रांच्या मध्ये जी पट्टी आली त्यातल्या दुसऱ्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं परत सेम करायचं. 4 मोती ओवायचे, एक घंटी ओवायची, परत एक मोती ओवायचा. त्या मोत्याला मागे करून घंटीमधनं सुई मागे काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं परत 4 मोती ओवून ज्या आत्तावरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं सुई काढायची. तर अशा प्रकारे तुम्ही हे अल्टरनेट गोल्डन आणि हिरवे लटकन बनवू शकता किंवा मग इथे देखील तुम्ही सिंपल हिरवेच लटकन बनवून घेऊ शकता किंवा मग तुम्ही सिंपल गोल्डन लटकन देखील बनवून घेऊ शकता. तर असे इथे वेगवेगळे व्हेरिएशन्स जे आहेत तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे, तर असं आपण हे शेवटपर्यंत करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला देखील लूप बनवून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे आपली जी ही दुसऱ्या नंबरचं तोरण आहे ते तयार झालेलं आहे. आता कलश बनवण्यासाठी काय करावं लागेल, तर हे जे मागचे दोन्ही एंड्स आहेत ते जॉईन करावे लागतील, जे की आपण लेस बांधून याला जॉईन करत असतो. तर ते आम्ही ऑलरेडी एका कलश महिरपमध्ये दाखवलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घ्यायचं आहे की याला कसं लेस लावून आपण कलश महिरप बनवू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे अशा प्रकारे हे 2-3 व्हेरिएशन्सचे तोरण आणि हे कलश महिरप जे आहे ते बनवलेलं आहे. तर तुम्हाला या सगळ्यापैकी कुठली आयडिया आवडली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.